मॅच आणि आता बॅटला होती सुरुवात. सागर देशमुखच्या साथीनं स्वप्नील सावंत ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पहिला बॉल समोर सागर देशमुख दाखल झालाय. पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला स्कोरलेगला क्षेत्ररक्षकाकडून चूक ती पडतीये का महागात. हो, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. अजून एक चांगला फटका खोदून काढलाय, फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये यंगस्टर खेळाडू आहेत, चांगले प्रयत्न पार मिळत आहेत. बॉलला आतमध्ये टेक केलं, असं वाटलं होतं जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु बॉलला आतमध्ये स्टॉप केलाय, त्यामुळे 2 धावा मिळतील आशंका नाही आहे. आणि धावफलक 6 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार बेल. मागील मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती नरेश कडवनं, असं वाटलं होतं बिनारापाडा टीम धाबा जास्त बनल्यात, परंतु टॉप गिअरवरती बॅटिंग करत असताना का बॅटिंग केली होती नरेश. या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय जाणतारा जाईल पण बदलापूर संघ मागील मॅचचा मार्गदर्शक खेळाडू स्वप्नील सावंत ज्यानं तब्बल धाबा कुठल्या होत्या 52 तोच खेळाडू मैदानावरती दाखल झाले. त्याच्या साथीनं सागर देशमुख आता चांगली बॅटिंग करतोय, ज्यानं 2 बॉलमध्ये 6 धाबा इथे वसूल केल्यात. हो, पुढचा बॉल फुल टॉस. प्रयत्न करावे लागतील, परंतु प्रयत्न अपुरे पडलेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नितीन नामदेव ठाकरे डीप मध्ये भरपूर वेगाने पोहोचला जरूर. बॉलवरती स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय. कदाचित गॉगल घातलाय नितीननं, त्यामुळे अनुभव खरं तर त्याला दिसला नसेल बॉल व्यवस्थित. टेबल फॅन लावतो ना तुला. अरे बसतील असत ते थोडा अजून एक चौकार आलाय. इथे देखील फटका तर चांगला खेळाडू पोहोचतील वेगानं. गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अरुण द कार्पेट फरार. अजून एक चौकार. अजून एक चौकार आलाय. या मॅचमध्ये आपण पाहतोय सागरला माहिती आहे चौकार षटकार ची भाषा तो बोलतोय. अजून एक चांगला फटका. षटकारापेक्षा त्याने चौकारालाच प्राधान्य दिलाय आणि अखेर सलगचा 3रा चौकार तुम्हाला पार मिळेल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक देखना स्ट्रोक. 4 रन. मी आताच उल्लेख केला चौकार आणि षटकार. षटकारापेक्षा जास्त प्राधान्य त्याने चौकाराला दिलाय, कारण त्याला माहिती आहे गॅप मोठे, ते गॅपमध्ये जर आपण रिकाम्या जागा भरल्या तर धावा मिळतील आणि सध्याच्या घडीला तेच चित्र तुम्हाला पार मिळतो आहे. मागील मॅचमध्ये त्याला माहिती आहे स्वप्नील चांगला खेळला, अभ्याच्या दिशेने त्यानं फटकेबाजी जरूर केली आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक त्याने स्वप्नील सावंत दिली, परंतु आता या मॅचमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर बाजूला आता फटकेबाजी पार मिळेल. बरोबर यार ओन ब्रेक. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता, पॉईंटला पाहिलं क्षेत्र मोकळं आहे, तिथे घर तर फटका खेचण्याचा प्रयत्न. अखेर फर्स्टला शेवटचा बॉल डॉट आलाय, शेवट गोड केलाय आणि अखेर पहिल्या ओव्हरच्या अंती भूषणनं धावा खर्च केल्या 18. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात आणि पहिला बॉल
जिथे आपण पाहतोय खरं तर बॅटरनं सन्मान दिला होता, त्यानंतर लगेचच धाव घेण्याचा प्रयत्न. सागरला देखील असं वाटलं होतं की आता विकेट गेली आहे, परंतु त्यानंतर थ्रो नेम कुठेतरी चुकला आणि अखेर सिंगल. और नंबर 2 विघ्नेश. त्या बाजूला बघ त्या. पुढचा बॉल. सागर देशमुख ला आपण पाहतोय जरूर. आज षटकाराला त्यानं प्राधान्य दिलं नाही आहे. सातारा आपण पाहतोय चौकार, आणि चौकार दुहेरीची भाषा तो बोलतोय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय एसच्या मागे बाळा. हे बाळा नाही आहे, बम का गोला आहे और एक कुछ ही दिनों में फुटने वाला आहे असं म्हटलं जातं. यष्टी रक्षण मी म्हणेन थोडंसं खराब राहिलं. जर चेंडूला गॅदर केलं असतं तर कदाचित दुसऱ्या धावेसाठी सागरला परतावं लागू शकलं असतं, परंतु 3 धावे इथे कंप्लीट. त्यामुळे टीमची टोटल आता 22 आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचला या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ. विघ्नेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. चांगली बॉलिंग करावी लागेल, धाव फलक थांबावा लागेल या मॅचमध्ये. वेगात टाकलाय, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. खेळाडू डीपमध्ये पोहोचतात वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण पार भेटतो. टाळा बांधलं पाहिजे त्या खेळाडूसाठी, कारण नौका खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू आहे आणि प्रचंड वेगानं जसा बॉलवरती पोहोचला, बॉलला स्टॉप केलंय, फक्त मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीनं धाव फलक देखील 23. अभिराजी भजी सरांचं पुन्हा एकदा आगमन जरा वेलकम, स्वागत आहे आपलं दुपारच्या सत्रामध्ये. बोलला होता बघ हे बघ. बघतो यार. विघ्नेश हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा इथे मात्र हाफ ट्रॅकर बॉलला जवळ बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब लचक मारण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न पूर्णपणे फसला सागर यांचा, परंतु 2 धावा भेटतील, कारण 2 खेळाडू आले ते इथे मात्र बीट झाले आणि अखेर तिसऱ्या खेळाडूंना बॉलला स्टॉप केलाय. त्यामुळे तुम्ही पाहता टीमची टोटल आता या 2 धाब्याच्या मदतीनं 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. स्लो बट स्टडी हे समीकरण आता या ओव्हरमध्ये आपल्याला पार मिळेल, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 35 ते 40 जर बनल्या तर चांगली फाईट रंगेल, यात मात्र शंका नाही आहे. परंतु मी कौतुक करेल विघ्नेशचं या मॅचमध्ये, ज्या प्रकारे त्याने कमबॅक केलं आहे. मोठा फटका अद्याप येऊन दिला नाही आहे विघ्नेशनं या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 2 शेवटचे 2 बॉल, 2 to go. बिग हिट, मोठा फटका खेचलाय वाऱ्याशी. वार्तालाप करत असताना स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल. हिट बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रस्त्याच्या बाहेर लांब लचक मारलाय, त्यामुळे मिळेल षटकार. या इनिंगमधला हा पहिला षटकार आलाय सागरच्या बॅटमधून. धाव फलक आता पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल 31 धावा धाव फलकावरती पार मिळतील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती असताना पुढचा बॉल. फुलटॉस, संधी होती आणि संधीचं सोनं करता नाही. अंपायर सिग्नल नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव इथे मात्र बहाल करत असताना मागील मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 21 धावा सागरच्या बॅटमधून, तर 13 बॉलमध्ये 52 धावाची खेळी करणारा सावंत. अजून एक जसा बॅट आणि बॉलचा कनेक्शन झालाय, टक्सा स्विच कानावरती आदळलाय
आणि बॉलने केले बेड विकेट बाउंड्री लाईनची सफर. अजून एकदम दर सिक्सर. नाही कोणच नाही. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 38. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फर्स्टला बॉल ऑफ साईडला डीपमध्ये पॉइंटला. सिंगलच बेल. नितीन गोलंदाजी बारक पडते देखील नितीन आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना 39 धावा. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय कव्हरला. खेळाडू डीप मध्ये पोहोचतात वेगानं. बॉल वरती सिंगल तर एक बड्डी. आता थ्रो थोडंसं खराब, त्यामुळे 2 धाबे इथे बीतात आणि त्या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती 41. 41 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक तुम्ही पाहता इथून आतापर्यंत 41 तर बनल्यात या मॅचमध्ये. पुढचा बॉल अजून एक चांगला फटका ऑन साईडला जागेवरूनच खेचलाय. लांब लचक लांब पल्ल्याचा सिक्सर. हा षटकार आलाय. अजून एक ऑन साईडला लॉंगॉनला. मगाशी आपण पाहिलं होतं लॉंग ऑफला, तर आता मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आर्यन चला बॉल बॉय. आर्यन लवकरात लवकर या. आर्यन लवकरात लवकर या. बॉल बॉय आर्यन. इथे देखील गॅप मधून पार्लर स्ट्रोक. मोजूर मापून तोलून मारलेला फटका. षटकार. 59 धावा या मॅचमध्ये आपल्याला पार मिळतील. सलग 3 बॉल 3 षटकार सागर देशमुखच्या बॅटमधून या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. मागील मॅचमध्ये ज्या प्रकारे बरसला होता स्वप्नील साबण, आता सागर देशमुख बरसतो आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पावसाचं आगमन नाहीये, परंतु षटकाराचा पाऊसच पडलाय. 4था बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर देशमुखसाठी टाळा वाजला पाहिजे. त्या मॅचमध्ये काप बॅटिंग केली आहे सलगचा. हा 4था सिक्सर.
जागी 4-4 जण बसता तुम्ही घाटोपटाला. जा आतमध्ये गेले बघ. एक एक जण बसा. 65 65 धावा बनल्या तरी आता 66 धावाचं टार्गेट. चला सलामी जोडी पाठवा पॉवरपडा टीम. सचिन कसा गेलतो रे बघायला. हे बोला पट्टी दे ना मला 10/40ची. हां अरे तुम्ही काही कामा देणार आहे. सर्वांना विनंती आहे, सर्व खेळाडूंना सागर देशमुखसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 16 बॉल आणि 61 धावांची इनिंग त्यानं साकारली आहे. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये. मागील मॅचमध्ये 12 बॉल 21 तर या मॅचमध्ये 16 बॉल 61 धावाची खेळी त्याने केली आहे. अप्रतिम खेळ. एकच भेटलं 3-4 गेलं पाण्यात टाकलं. बॅटिंग सागर बॅटिंग लय गो आता पहिले दिसता. चौके मारले पहिले. बरोबर पहिल्यांदा चांगलं काम केलं. कोणी आणलं आम्ही कोण पाठवा होता तो आमचा.
मॅचला सुरुवात, टार्गेट मोठं आहे आणि पहिला बॉल टार्गेट किती मोठं आहे ते आम्हाला माहीत नाही हे सांगत असताना नरेश कडव मागील मॅचमध्ये देखील अक्षरशः तुटून पडला होता आणि आता देखील सुरुवात करतोय चौकार डाव 4 रन. अजून एक चांगला फटका, नरेश कडव आज मैदानावरती थांबणार नाहीये आणि अखेर पहिला चौकार दुसरा षटकार. 66 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना का बॅटिंग करतोय नरेश आणि नितीन ही जोडी मैदानावरती दाखल झाली. विलास निरगुडा बॉल ट्रॅकवरती, पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, खेळाडू डीप मध्ये, पुन्हा एकदा चौकार. तिन्ही बॉल आणि तिन्ही बाउंड लाईनच्या बाहेर त्यामुळे आला आहे हा चौकार. 14 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 14 देखील खेचलाय जरूर आणि अखेर क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं सागरनं बॉलला ढकल आहे त्यामुळे 2 धाबे ते भेटतील आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 3 धाबा इथे एकवटल्या जातात या बाचमध्ये. 3 धाब्याच्या साथीनं धावफलक 17 या आकड्यावरती आता जात असताना ट्वेंटी 21 धाबा, 5 बॉलचा खेळ संपला आणि 21 धावफलक पार मिळतो या मॅचमध्ये. 66 धाबा नोंदवायच्या, यात अनुशंकर बॅटिंग व्हायला हवी. शेवटचा बॉल कॅच ड्रॉप, सिंगल मेल, धावफलक 22. बारा बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये आतापर्यंत 22 बनल्यात, 12 बॉलमध्ये 44 बनवायचे आहेत. 22.00च्या धावगतीने आता धाब्यातून सेट करायच्या. इरफान आले बॉलिंग मार्कवरती आणि पहिल्या बरोबरती त्यानं नितीनची विकेट काढली आहे. ओव्हर नंबर 2, पहिल्या ओव्हरमध्ये 22 आणल्यात. ओव्हर नंबर 2ला सुरुवात, पहिल्याच बरोबरती नितीन आउट आणि आता नवीन बॅटर मैदानावरती
जितू गाभट बाळा मैदानावरती दाखल झालाय. बाळा आल्या आल्या मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय. एक सिंगल आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आता होतोय. तिसऱ्याचा देखील प्रयत्न आता चालवला आणि या 3 धावा बाळाला मिळतील. तीन धावा इथे एकवट्या गेल्यात. गावदेवी बाईट एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव बहाल केली. इरफान बॉलिंग मार्कवरती दाखवलं होतं. 26 विलास. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्यानंतर असं वाटलं होतं रफ अँड टफ सामना पार मिळेल, परंतु जसा आऊट झाला नितीन त्यानंतर आपण पाहतोय मैदानावरती नरेश अजूनही उभा आहे. या मॅचमध्ये इथून धाबा जबा करायच्या आहेत तर इथून मोठी फटकेबाजी करावी लागेल. परंतु अद्याप आपण जर पाहिलं तर या दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरवरती विकेट आल्यानंतर पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम सध्या घडीला करतोय इरफान. पुन्हा एकदा तुम्ही पाहत नाही अजून एक चांगला चेंडू जे सांगता होत असताना सिंगलच मिळेल. पहिल्या मॅचमध्ये पवारपाडा टीम कमालच केली, कमाल नाही तर धमालच केली असं म्हणावं लागेल. का बॅटिंग केली नरेशनं. पुढचा बॉल इथे अजून एक फटका चांगला होता परंतु सिंगलच मिळते. या मॅचमध्ये जणू काही आता सामना सोडलाय की काय टीम पवारपाडा. या मॅचमध्ये सिंगल डबलला सातत्याने प्राधान्य दिले जाते. धाव फरक अजूनही आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय आता स्कोरबोर्डवरती 30. अजून एक डॉट. अजूनही 6 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3ला सुरुवात विलास कुंभार आलेत आणि कुंभारच्या विरोधात पहिला बॉल बाउंड्रीच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे जितूचा फसतोय आणि ॲक्युरेट डॉट बॉल. एक सिंगल येते पाहिजे आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता हळूवार पडायला पुढे जात असताना इथे फुलटो सुद्धा लाईन पाहावी लागेल. नो बॉलचा इशारा. बॉल देखील मागे गेलाय. धाबा किती भेटतील. फक्त नो बॉलची एक धाव एक पट जाईल. अजून एक फ्रीडचा बॉल होता असं वाटलं होतं मोठा फटका येईल परंतु डॉट. मोठा फटका खेळलाय. बराच काळ शेटू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि अखेर एक सिंगलच मिळेल. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल सोला उडवायचा ना मी
डॉट. शेवटचे 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न नाही जमलं. डॉट. इनगाव टीम कॅप्टन आपण येऊन थांबा, यानंतर आपण टॉस करू. अंतिम मॅच. फुल टॉस. 10 गेलाय ऑन साईडला, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड केलाय अंबेशिवनं. चला चेंडू घेऊन या. अभिनंदन टीम जांतारा जाईल पण बदलापूर. या बादचा मार्द बाच सांगायची गरज नाही आहे, परंतु सांगा पण लागेल ज्यानं 16 बॉलमध्ये 61 धावाची खेळी केली आहे, सागर देशमुख, मॅन ऑफ द मॅच. त्यासोबत कॅप्टन आपण या टीम बदलापूर आणि टीम